रत्नागिरीच्या आरजीपीपीएलच्या मुख्य प्रवेशद्वारात रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास सीआयएसएफच्या जवानामध्ये झालेल्या बाचाबाचीतून हरीशकुमार गौड या सुरक्षा रक्षकांना आपले वरिष्ठ अधिकारी एएसआय बीजी शिंदे यांच्यावरती सर्वप्रथम गोळीबार केला। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। गोळीबाराचा आवाज ऐकून पुढे आलेल्या बी रनीश या सीआयएसएफच्या कॉन्स्टेबलवरही हरीशकुमार गौड यांना गोळीबार केला। यात बी रनीश यांचाही मृत्यू झाला। अवघ्या काही वेळातच हरीशकुमारनं प्रथम आपली पत्नी आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली। या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कासार बडौली हत्याकांडात एक मोठा खुलासा समोर येतो आहे। मैंने सब घरवालों को खत्म किया है, मैं तुम्हें भी नहीं छोडूंगा अशी धमकी देत आपला भाऊ हसनैन आपल्यावरती हल्ला करण्यासाठी धावून आला आणि त्याने आपल्या मानेवरती वार केल्याचा जबाब कासार बडौली हत्याकांडातील जखमी सुबिया भरमार हिनं ठाणे पोलिसांना दिला आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मागच्या काही वर्षात सामाजिक बहिष्काराच्या शेकडो केसेस दिसल्या असून कोर्टानेही सरकारचे नियम अपुरे असल्याचं म्हटलं होतं। आता सामाजिक बहिष्काराची व्याख्या करण्यात आली असून कुणी कुटुंबावर व्यक्तीवर बहिष्कार टाकला तर त्याच्यावरती कायद्याच्या अधीन राहून 3 वर्ष कारावास आणि दंड अशी सुधारणा करण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। पाणी नियोजनाचा ठाणे जिल्ह्यावर मोठा ताण आहे। त्यासाठी समप्रमाणात पाणी वाटप होणं गरजेचं असून पाण्याची गळती रोखणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पाण्याचा दुरुपयोगही रोखणं महत्त्वाचं आहे। पाण्याचं योग्य नियोजन न केल्यास ठाणे जिल्ह्याला मे महिन्यातच पाणी मिळणार नाही असा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे। नियोजन भवनाच्या सभागृहात जलसंपदा विभागाच्या कामाचा आढावा आणि उपलब्ध पाणीसाठ्याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। आनंद उर्फ डब्बू आसवानी यांना मिळणार हे स्पष्ट झाले। अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम तारीख होती। अध्यक्षपदासाठी संध्याकाळी 5 वाजायला काही मिनिटं बाकी असताना डब्बू आसवानी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला। वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महाजनको आणि वेकोली संयुक्तपणे 4 कोल्ड वॉशरी महाराष्ट्रात तयार करणार असून लवकरच या वॉशरींच्या प्रक्रिया सुरू होणार आहेत। 1.5 वर्षांच्या कालावधीत वॉशरी तयार होणार असून वेकोलीचा कोळसा घेतला तर महाजनकोला दरवर्षी 421 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। कमी किमतीत परदेशी चलन देण्याच्या बहाण्याने लोकांना फसवणाऱ्या टोळीच्या नवी मुंबई गुन्हे शाखेनं मुसक्या आवळल्या आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून 2 महिलांसह 5 आरोपी अद्याप फरार आहेत। या टोळीनं कोपर खैरणेमध्ये राहणाऱ्या गुलाबचंद धारिया यांना कमी किमतीत परदेशी चलन देण्याचं आमिष दाखवून 2 लाख रुपयांचा गंडा घातला होता। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आणि शिवसैनिकांमध्ये एका रुग्णाच्या उपचारावरून शाब्दिक वाद झाला। शिवसैनिकांकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचं वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे। कारंजा पोलिसात शिवसेना जिल्हाध्यक्षासह 9 शिवसैनिकांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हाध्यक्षासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे। करवीर निवासी महालक्ष्मीच्या प्रसादाचा लाडू कळंबा कारागृहातील कैदी महिलांकडून बनवून घेण्याचा कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय योग्य की अयोग्य यावरून जोरदार चर्चा सुरू आहे। काही सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। कोल्हापुरातील महिलांसाठी काम करणाऱ्या एकटी या संघटनेच्या महिलांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये येत्या 6 ते 9 दरम्यान स्वरसागर महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे। या महोत्सवात उद्घाटनानंतर वैशाली माडे आणि स्वप्नील बांदोडकर यांचा रंगतरंग हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे। दुसऱ्या दिवशी 7 तारखेला सौरभ साळुंखे यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे। त्याच दिवशी कट्यार काळजात घुसली फेम महेश काळे यांच्या सूरनिरागासह या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे। 12वीच्या शिक्षकांचं उत्तरपत्रिका तपासण्यासंदर्भात असहकार आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं आहे। शिक्षक संघटनांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंशी केलेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 12वीचे उत्तरपत्रिका सुरळीत तपासणार असल्याची माहिती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली आहे। त्यामुळे 12वीचा निकाल वेळेवर लागण्याची शक्यता आहे।
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांना गारपिटीनं झोडपून काढले. लिंबाच्या आकाराच्या गारांच्या पावसानं नंदुरबार, साक्री, नवापूर तालुक्यातील काही भागात गारपिटीचा अक्षरशः खच साचला होता. या गारपिटीचा सर्वाधिक फटका नंदुरबार जिल्ह्यातील खोकराडे, आसाने, रनाळे, घोटाणे, शनिमंडळ, न्याहाली तर धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर या परिसराला बसला असून या भागातील फळबागा आणि रब्बी पीक जमीनदोस्त झाली आहेत. गेल्या 2 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. यामध्ये कांदा, बीज, मका, गहू, हरभरा पिकांचं अतोनात नुकसान झालंय. जिल्ह्यातील जवळपास 2000 हेक्टरपेक्षा जास्त शेतावरील पिकांचं नुकसान झालंय. अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे मोठमोठाली झाडं उन्मळून पडली आहेत. दरम्यान नुकसानग्रस्तांना 8 दिवसात मदत देण्याचं आश्वासन कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलं आहे. सटाणा, बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी परिसराला गारांसह पावसानं चांगलंच झोडपलं. या परिसरातील तहाराबाद, विरगाव, अंबासन गावात जोरदार पाऊस झालाय. गहू, द्राक्ष, डाळिंबा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या 24 तासात एकाचा वीज पडून तर दुसऱ्याचा झाड कोसळून अशा 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय. 20पेक्षा अधिक पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याला चांगलाच आर्थिक फटका बसलाय. दुष्काळानं पिसलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची अजून सुटका होणार नसल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. लातूर शहरात तीव्र पाणी टंचाई असून महानगरपालिकेद्वारे 5 दिवसाला जेमतेम 200 लिटर पाणी टँकरनं दिलं जात आहे. त्यामुळे सध्या लातूरच्या बाजारपेठेत 200 लिटरच्या बॅरेलची मोठी विक्री सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी 300 ते 350 रुपयाला मिळणारे 200 लिटरचे बॅरेल आता 550 ते 600 रुपयाला मिळू लागले आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठ्यासाठी सोडण्यात आलेल्या धरणातील पाण्याची चोरी होत असल्याचं समोर आलं आहे. शेतीसाठी पाणी घेण्याचे निर्बंध असताना महापालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकांवर दंडात्मक कारवाई होत असताना याकडेही लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होते. नागपूरच्या गजबजलेल्या सीताबर्डी मेन रोडवरील एका दुकानात चोरी झाली आहे. मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या घंटीवाला नावाच्या दुकानात मध्यरात्रीनंतर चोरी झाली. दुकानात ठेवलेले सुमारे 8,000 रुपये चोरट्याने नेल्यानं दुकानदाराचं जास्त नुकसान झालं नसलं तरी गेल्या 3 आठवड्यात या परिसरात झालेली ही 3री चोरी असल्यानं दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर धाडसी चोरी झाली आहे. चोरट्याने काड सिद्धेश्वर महाराजांचं वास्तव्य असणाऱ्या निवासस्थानातून 8.5 लाख रुपये रोख असे लंपास केले. त्या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या चोरीचा तपास करण्यासाठी 2 पथकांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या नंडोरेमधील गोदामाला संध्याकाळी भीषण आग लागली आहे. आगीत पालघर विक्रीकर विभागाची कागदपत्रे जळून खाक झालीत. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र ही आग लावली गेल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे. दरम्यान आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. तब्बल 3 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव इथल्या चक्री घाटात बडनेरा नागपूर या एसटीच्या बसला इंजिनाला आग लागली आहे. आग भीषण असल्यानं बसचं इंजिन क्षणात जळून खाक झालं. एसटीच्या इंजिनला आग लागल्याचं चालकाच्या लक्षात आल्यानं त्यांनी गाडी थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. इंजिनला वायरच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर महिलेविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालन ताठे असं या महिलेचं नाव आहे. पिंपरी चिंचवडच्या नवी सांगवी परिसरात सख्ख्या भावांनी आत्महत्या केली आहे. 2 भावांनी जाळून आत्महत्या केली आहे. स्वानंद मोरेश्वर वाघ आणि शशांक मोरेश्वर वाघ अशी या 2 भावांची नाव आहेत. या दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत. रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रात पुण्याच्या अबेदा इनामदार कॉलेजच्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला 1 महिना पूर्ण झाला. या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच सागरी पर्यटनाबाबत जनजागृती करण्यासाठी पीएनपी ग्रुपतर्फे मुरुड समुद्रकिनारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पीएनपी ग्रुपच्या कलाकारांनी किनाऱ्यावर वाळूचे शिल्प तयार केले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारतचा नारा देत आहेत तर त्याचवेळी दुसरीकडे शिर्डीत भाजपच्या नगरसेवकाला स्वच्छतेसाठी नाल्यात बसून आंदोलन करावं लागतंय. शिर्डीतल्या साई मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या लक्ष्मीनगरातील नाला साफ करावा या मागणीसाठी शिर्डी नगर पंचायतीच्या सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुरेश आरणे यांनी नाल्यात बसून लाक्षणिक उपोषण केलं.
जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या कोल्हापुरातील रंकाळा तलावातील एका बदकाच्या शिकारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. रंकाळा हे विविध पक्ष्यांचं अधिवास क्षेत्र आहे. या परिसरात पक्ष्यांची शिकार होत असल्याचं यापूर्वीही उघडकीस आलं. या प्रकरणाची वनविभाग अथवा कोल्हापूर महानगरपालिकेनं म्हणावी तशी दखल न घेतल्यानं रंकाळा प्रेमी आणि पक्षीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होतोय. झाडं लावा, झाडं जगवा ही आजच्या काळाची गरज आहे. असं असलं तरी पुण्यातील तळजाई टेकडीवर झाडांची सर्रास तोड सुरू आहे. वनविभाग तसंच महापालिका या दोघांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याकडे झाड तोडीमुळे इथल्या भागात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी मोठ्या कष्टानं वनराई फुलवली होती, त्यामुळे वृक्षतोडीबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी सापळा रचत 5 अट्टर दरोडेखोरांना अटक केली आहे. दरोडेखोरांकडून 2 रिव्हॉल्व्हरसह 7 जिवंत काडतूस, मोबाईल तसंच दरोड्याचं साहित्य जप्त करण्यात आलं. मोहाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोहाडी पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीला कर लावण्याच्या प्रस्तावावर सरकारनं तातडीनं स्पष्टीकरण दिलं आहे. महिना 15,000 रुपये पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर म्हणजेच प्रॉव्हिडंट फंडावर कुठलाही टॅक्स लागणार नाही. प्रॉव्हिडंट फंडातल्या एकूण रकमेपैकी 60% रकमेच्या व्याजावर कर लावण्यात येणार आहे. याविषयीचं स्पष्टीकरण महसूल सचिव हसमुख आडिया यांनी दिलं आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर असहिष्णुतेचे प्रकार वाढताना आढळत आहेतच. अशा घटकांना प्रोत्साहन मिळत आहे, परंतु पंतप्रधान याबाबत मौन पाळून आहेत. त्यांच्या मन की बातमध्ये देखील त्याचा उल्लेख करत नाहीत, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. देशात भयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं मतही त्यांनी नोंदवलं. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरुस्थानी असलेले भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा संसदेच्या आवारात बसवावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षनेते खासदार रामदास आठवले यांनी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. हा पुतळा बसवण्यासाठी येणारा खर्च करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. या मागणीसाठी आपण पंतप्रधानांना पत्रही लिहिणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.